गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी राकेश किशोर नामक समाजकंटकाने बूट फेकून प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने घटनेचा निषेध व्यक्त करून त्याच्यावर तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व त्यांनी जाहीर माफी मागावी या मागणीसाठी अहेरी येथील अप्पर जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे यांच्या नेतृत्वात महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान व राज्याचे राज्यपाल यांच्याकडे निवेदन सोपवण्यात आले। निवेदनात नमूद केले की देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकल्याने व प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याने भावना दुखावल्या असून बूट फेकण्याच्या व प्राणघातक हल्ला करणाऱ्याच्या प्रयत्नाने देशाचे वातावरण दूषित झाले असून शरमेने मान खाली घालणारी घटना घडली आहे। तसेच समाजकंटक राकेश किशोर झालेल्या घटनेची प्रायश्चित न करता उलट मग्रुरीची भाषा वापरत असल्याने असले प्रकार कदापि फेकून घेणार नसल्याचं निवेदनात म्हटलंय। राकेश किशोर याच्यावर तात्काळ कठोरातली कठोर शिक्षा आणि त्याने जाहीर माफी न मागितल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलाय। अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सोपविताना सुरेंद्र अलोणे यांच्या समवेत प्राचार्य विष्णू सोनवणे, रामचंद्र ढोलगे, राजानंद दहागावकर, रोहिल वाळके, संदीप ढोलगे, प्रणय अलोणे, नभीत ढोलगे, परशुराम दहगावकर आदी व असंख्य युवक उपस्थित होते। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावरती 6 ऑक्टोबर सोमवार रोजी राकेश किशोर नामक वकिलाने बूट फेकून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे। हे निषेधार्थ आहे। त्याचा निषेध आम्ही अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन आमचा निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे व आमची प्रमुख मागणी अशी आहे की ज्या वकिलांनी बूट फेकला आहे त्यांनी त्याच्यावरती कठोरातील कठोर शिक्षा शासनाने करावी। सोबतच त्या वकिलाने भूषण गवई साहेबांचं व समस्त जनतेचं जाहीर माफी मागावी। त्यांनी जर असं केलं नाही तर आम्ही परत जिल्हाभरच नव्हे महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही आंदोलन छेडू, जिल्ह्यातही आम्ही आंदोलन छेडू, अहेरी इथून आम्ही आंदोलनाची सुरुवात करू। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी जावेद अली सय्यद, गडचिरोली। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।